सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या संकल्पाला आपण आज एक नवीन सुरुवात करतो आहोत. अर्थात ते प्रियामुळे शक्य होत आहे. जसं मी थोडक्यात म्हटलं की खूप हाय हॅलोच्या मीटिंग्स मग एक सुपरफिशियल स्वरूप येऊन जातं आणि मग त्या थांबूनच जातात. किंवा व्हॉट्सॲप सुद्धा आपण पाहिले की एकमेकांना बर्थडे विश करण्यापलीकडे मग ते थोडंसं नंतर घसरायला सुरुवात होते. सो आपण एक वेगळ्या लेवलवर हा ग्रुप न्यायची मनात नेहमी इच्छा होती. की एक आपला स्वतःचा वेळ आपल्याला शोधता आला पाहिजे, त्यासाठी हा प्लॅटफॉर्म. यात प्रियाने खूप चांगली आपल्याला एक गोष्ट दिली आहे. यासाठी सर्वांना जोडणारा एक धागा आपल्याला दिला आहे, की तिने जो काही भगवद्गीतेचा श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केला, ते पहिल्यांदा तिने विशारद डिक्लेअर केल्यावर मला अगदी आपले सगळ्यांनाच आठवत असतील, जे थोडेफार अ, सहभागी प्रत्यक्षरित्या होते, पण मालविकासारखे कदाचित जे गोरेगाव सारख्या लांब राहत होते, त्यांनाही या गोष्टींचा थोडाफार अनुभव किंवा आठवणी असतील, की आम्ही सगळे कसे श्रीकृष्णाच्या देवळात आगरकर हं. आजोबांबरोबर रोज बसत होतो. त्यामुळे अगदी जे प्रत्यक्ष सहभागी नसतील त्यांना सुद्धा त्याबद्दल एक वेगळं कुतूहल किंवा अ, सद्भावना असेल. त्या सगळ्या आठवणी प्रिया तुझ्या या विशारद निमित्ताने जाग्या झाल्या. आणि मग हा पुढचा प्रपंच करावा असं एक सहज मनात आलं. आता प्रियाबद्दल काही कुणालाच ओळख करून द्यायची गरज नाही. हं. अ, एक अगदी डेडिकेशन, जे काही करेल ते खूप मनापासून आणि झोकून देऊन, ही एवढीच ओळख प्रियासाठी सगळ्यांनाच पुरेशी आहे. आपण लहानपणापासून तिला अ, अ, बघतो आहोत. त्यामुळे तिच्या स्वतःच्या ओळखीपेक्षा जे तिनेही मला सांगितलं, आपण तिने जो काही हा आधी अभ्यास केला, तर हा संकल्प सुरू करायच्या आधी मला असं स्वतःला वैयक्तिक वाटलं, की ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण गीतेचे 18 अध्याय आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळा अभ्यास करणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. हे आपल्या सगळ्यांनाच त्याची जाणीव असेल आणि म्हणूनच कौतुकाने आपण सगळे यात सहभागी व्हायचा प्रयत्न करतो आहोत. तर त्यासाठी थोडीशी तिची पार्श्वभूमी आपण जाणून घ्यायला आपलं सर्वांचं मी एक प्रातिनिधित्व करते, की जेणेकरून पुढे आपल्या सगळ्यांनाच ह्याची जाणीव कायम मनात राहील, की एखाद्याने इतके एफर्ट घेऊन, इतके कष्ट घेऊन जर काही कसला अभ्यास केला आहे, तर आपण निदान अ, त्याच्यात सहभागाचा एक योगदान देऊ शकतो. आणि तिच्याकडनं जे काही थोडंफार आपल्यामध्ये उतरेल, झिरपेल, यात कुठलाही, जसं मी म्हटलं, की काही धार्मिक आणि रिटायरमेंट जवळ येते, वय वाढतंय वगैरे असले काही त्यामागे हे नाही आहेत विचार. एक सगळ्यांना एकत्र जोडणारा छान धागा. तर त्यासाठी आधी प्रियाची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली, तर आपण तेवढ्या कळकळीने दर मीटिंगला उपस्थित राहण्याचा नक्की प्रयत्न करू. म्हणून हे थोडीशी सुरुवात करते. बरं, ही सुरुवात करण्याआधी थोडेसे प्रेयरफुल मोमेंट सगळ्यांनाच आवडतात, की एक काय म्हणतो, वेगळं वातावरण निर्मिती होते प्रत्येक गोष्टीची. आणि जेव्हा आपण श्रीमद भगवद्गीता म्हणून जर संकल्प सोडतोय, तर सगळ्यांनाच त्या वातावरणात थोडंसं रमायला आवडेल. म्हणून मी एक छोटंसं अ, अ, एक प्रार्थना, जी पसायदानासारखीच एक वेगळी प्रार्थना आहे, म्हणून मला ती शेअर करायला सगळ्यांशी आवडेल. अ, मी थोडंसं, आय होप तुम्हाला सगळ्यांना साऊंड क्लिअर ऐकू येईल. जैसे करामगारो वैसे
जसं मी म्हटलं, आपण एक काही मोजके प्रश्न प्रियाला विचारून तिचे आधी मेहनतीची जाणीव करून घेऊया. प्रिया, पहिल्यांदा मला सगळ्यांच्या तर्फे जाणून घ्यायला आवडेल की श्रीमद भगवद्गीता तुझ्या आयुष्यात नक्की कधी आली? आय मीन हिची सुरुवात कशी आणि कुठे झाली? हम्म, कारण आपण व्यवसाय, प्रपंच आणि यातून अचानक ह्या रस्त्यावर तू कशी काय वळलीस? हम्म. प्रथम सर्व मैत्रिणींना हाय हॅलो. आणि याची सुरुवात म्हणजे ह्याचं बीज कुठेतरी आपल्या बालपणातच रोवलं गेलेलं असलं, याची आता आता लक्षात याची जाणीव होते. कारण जन्म श्रीकृष्णनगर मधला. श्रीकृष्णाच्या देवळात प्रथम गोवर्धन गिरीधारी हे केलेलं नाटक, ज्यात सुनेजा अमिता पण होत्या आपल्यातल्या. तिथेच आगरकर गुरुजींकडनं जसं सुनेजाने सांगितलं तसं शिकलेली काही गीतेचे अध्याय, किंवा त्याच्या बाहेरच्या पटांगण, मला तेव्हा आठवतं मोठ्या पटांगणात सुग शेवडे यांनी महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखाच्यावर 8 दिवस त्यांची व्याख्यानं झाली होती. खूप लहान वयात ती ऐकलेली, त्यामुळे ती मनात खोलवर रुजलेली. आणि श्रीकृष्णनगरचं अतिशय संपन्न समृद्ध असं सांस्कृतिक वातावरण, सर्व कलागुणांना वाव देणारी माणसं श्रीकृष्णनगरमध्ये होती. तसंच गोऱ्यांच्या घरात म्हणजे माझ्या आईच्या घरात सुद्धा संगीत, नाटक, खेळ, शिक्षण सगळंच होतं. आता आई म्हणजे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, ती स्वतः साक्षात गीताच. नावही गीता, वडिलांचं नाव गोपाळ. आणि आईला 12 आणि 15 अध्याय पहिल्यापासून येत होते, त्यामुळे ते कानावर पडत होते. पुन्हा पौरोहित्य होतं घरामध्ये, त्यामुळे रोज रामरक्षा म्हणायची. हे सगळे शुभंकर होते. त्या काळच्या ज्या पद्धती होत्या घराघरातल्या, संध्याकाळी दिवे लागणीला हे म्हणायचं. नंतर पाठांतर, वडिलांनी पाठांतरावर खूप भर दिला. त्यांनी लहान वयात मला पाठांतराची सवय लावली होती. त्याचा उपयोग मला गीता पाठ करताना झाला. म्हणजे म्हणून म्हटलं ना की ज्या काही लहानपणी काही बीज रोवलेली असतात, पहिल्या थोड्या काही संस्कारक्षम वयामधली, तरुण वयातली, तिथे ती बीज रोवलं गेलं आणि त्याचं पुढे हे असं रूपांतर झालं. नंतर लग्न झाल्यावर, जोशांच्या घरात आल्यावर त्याला खत पाणी मिळालं. ते म्हणजे असं, म्हणजे माझ्या सासूबाईंना गीतेवर अतिशय विश्वास होता, त्यांना श्रद्धा होती. आणि त्यांच्या वडिलांचे 18 अध्याय पाठ होते. मग त्यांच्याकडे मी पहिल्यांदा एक असंच कुतूहलाने की 15 वाद्य मी त्यांच्याकडे प्रत्यक्ष बसून समोर बसून शिकलेली आहे. पण त्याच्यानंतर मुलं, संसार, याच्यामध्ये 10-15 वर्ष तशी माझी काही प्रगती नव्हती. तशी म्हणजे अशा प्रकारे ही थोडी सुरुवात बालपणात झाली. अ, पुढे प्रिया, मला असं विचारावंसं वाटेल की नक्की म्हणजे कुठल्याही गुरुशिवाय तर एवढा अभ्यास होऊ नाही शकत. तर तुझी तुझ्या गुरूंशी ओळख यासाठी कशी हम्म, काय झाली? म्हणजे जरी बेसिक घरातनं मिळालं तरी ते पुढे नेणारा कोणीतरी हम्म, तर तुझं बोट धरून चालवणारा कोणीतरी, मार्ग दाखवणारा मार्गदर्शक भेटला असेल ना? बरोबर. म्हणजे या गुरु म्हणजे गुरुजी श्रीकृष्ण जोशी यांची ओळख केवळ योगायोगाने झाली. त्यांचं माझं काही नातं नाही, ते मी त्यांना कधी आयुष्यात पाहिलेलं नाही. पण गंमत अशी झाली की आम्ही म्हणजे मिस्टरांच्या बऱ्याच ट्रान्सफर होत्या, तर त्याच्यानंतर आम्ही 14 वर्षांनी गिरगावात जेव्हा परत आलो, तेव्हा त्यांची माझी ओळख व्हायचा योग आला. तो असा की प्रसादच्याच मित्राची बायको अं, अं, स्मिता कल्लोळी, ती एक दिवस मला बोलवायला आली की पूजा, समोरच्या बिल्डिंगमध्ये भगवद्गीतेचे क्लासेस चालू होणार आहेत आणि तुला आवड आहे तर तू ये. प्रथम मी काही एवढी, मला अशी काही फार मोठी इच्छा होत नव्हती. पण माझे सासरे माने आग्रह केला, म्हणाले अगं आपल्या धर्माचं आहे ना काहीतरी, जा ऐक तरी, जाऊन बस तरी. मग मी म्हटलं ठीक आहे जाऊया. म्हणून मी गेले, बसले. आणि पहिल्या 15-20 मिनिटात माझ्या लक्षात आलं की या व्यक्तीचं म्हणजे श्रीकृष्ण जोशी यांचं माझ्या वडिलांची काहीतरी साम्य मला वाटायला लागलं. कदाचित मला वडिलांनी माझ्याकडे पाठांतर करून घेत होते, त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता, त्यामुळे असेल कदाचित. आणि तिथे माझी त्यांची पहिली भेट झाली. त्यांच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगते की ते स्वतः इंजिनियर आहेत आणि दादरला आयडियल बुक डेपोचे पुस्तकांचं ते मोठं प्रसिद्ध दुकान आहे, त्याच्यावरती ते आपल्या बायको बरोबर राहतात. त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेला असतात आणि त्यांनी गीतेचा अभ्यास 67 वर्षी, म्हणजे वयाच्या 67 त्यांनी सुरुवात केली.
आणि आता आता त्यांचं वय 86 वर्ष वगैरे वय त्यांचं, आणि त्यांचे हजारो विद्यार्थी केवळ मुंबईत आणि किंवा भारतातच नसून अमेरिकेत, ते जेव्हा अमेरिकेत जातात तिथेही त्यांचे क्लासेस चालू असतात. आणि अखंड हे गीता यज्ञ त्यांच्या घरी म्हणा किंवा त्यांच्याकडे त्यांचा अखंड हा गीता यज्ञ अविरत चालू असतो. तर अशी त्यांच्याशी माझी तेव्हा पहिली माझी ओळख झाली. आणि हा तो एक वर्ग पहिला दिवस संपल्यावर मला असं वाटलं की हे मला शिकायला आवडेल. म्हणजे खरं तर त्यातलं ओ की ठो मला काहीही कळत नव्हतं. कारण तसा संस्कृत भाषा आपल्याला कुणालाच अभ्यासाला नव्हती. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा संस्कृत विषय गेलेला होता. त्यामुळे तसं तेव्हा पहिल्या दिवशी काही कळलं नाही. पण एवढं मात्र समजलं की हे मला शिकायला आवडेल. आणि मग मी नियमितपणे त्यांच्या क्लासला जायला लागले. अशी त्यांची माझी ओळख ही केवळ योगायोगाने झाली. हो, पण म्हणजे तू म्हणाली जसं ओढली गेले आणि पुढे शिकावं असं वाटलं, पण ते शिकताना अडचणी तर अशा, म्हणजे खूपच अडचणी आल्या असतील तुला, नाही का? म्हणजे हो कसं हो, काय तू तसे ते हो. सांभाळलं सगळं? तसे अनुभव म्हणजे असंच अडचणी हे पार करत करतच पुढे गेले. कारण काय झालं, पहिलंच झालं काय, पहिला वर्ग देखील मी पूर्ण करू शकले नाही. कारण थोड्या दिवसात माझ्या सासऱ्यांचं निधन झालं. मग मी काही क्लासला जाऊ शकत नव्हते. म्हणजे माझे क्लास बुडले काही. तेवढ्या वेळामध्ये क्लास पुढे गेला, म्हणजे सरांचा तो वर्ग पूर्ण झाला. मग माझ्या लक्षात आलं की माझ्या हातातून काहीतरी निसटून जाते, आणि जे मला शिकायचं ते शिकायला मला परत प्रयत्न करायला लागणार. मग मी आणि माझ्या मैत्रिणी सरांना विनंती केली की सर, आम्हाला तसं पहिल्या ह्याच्यात एकदा शिकून तसं काही नीट समजू शकलं नाही, आणि आमची नियमित पण नव्हतो, त्यामुळे कदाचित असेल. तर तुम्ही प्लीज आम्हाला परत शिकवायला याल का? तर सर चक्क हो म्हणाले. आणि त्यांनी परत आम्हाला अख्खी गीता शिकवली. म्हणजे कल्पना करा, आज ते 86 वर्षाचे आहेत. पण जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा त्यांचं वय 78-79 सहज होतं. आणि ते दादरहून गिरगावात ट्रेन नाही यायचे. गिरगावात स्टेशन पासून, तसं माझं घर लांब आहे, म्हणजे ते चालत यायचे. असं आठवड्यातून 2 दिवस करायचे, आणि ते पण विनामूल्य. त्यामुळे असा असं म्हणजे मला हे माझं भाग्यच वाटतं की असा गुरु, ज्याला इतकी ती शिकवायची तळमळ आहे आणि इच्छा आहे, आणि तो हे सगळं कसली अपेक्षा न करता मिळणं, असा गुरु मिळणं, हीच माझ्या दृष्टीने फार महत्वाची आणि भाग्याची गोष्ट ठरली. की जो म्हणतो जिथे एक टर्निंग पॉइंट असतो, जो गुरुच योग्य मिळाला तर आपल्याला आयुष्याला काही दिशा मिळते. तसं त्या गुरुजींबद्दल झालं. आणि मग मात्र मी तो वर्ग व्यवस्थित पूर्ण केला. तेव्हा काही एकही दिवस मी फुकट जाऊ दिला नाही. आणि असाही अनुभव यायचा की जर मला एखाद दिवशी आपल्याला असं होतं की नाही मला वर्गाला येत आहेत, त्या दिवशी नेमकं काहीतरी कारण होऊन तो वर्ग कॅन्सल व्हायचा. असेही अनुभव आले. म्हणजे आपल्या आपल्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी जायला लागतात. जर आपण मनापासून एखादी गोष्ट केली, तर असेही अनुभव आले की काही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून पुढे जाता येत होतं. मला वाटतं निश्चित एवढे चांगले गुरुजन मिळाले म्हणून आपणही सगळे त्यात जे आज आहोत ते त्याच्यामुळे आहोत. आणि तसाच तोच गीतेच्या बाबतीत तू भाग्यवान आहेस की